नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज भैरवनाथ तरुण मंडळ वार्ड नंबर 6 या मंडळाची स्थापना 1986 झाली. त्यावेळी सतीश दुर्वे, सचिन मोरे, अशोक काटकर, रवींद्र जाधव यांनी या मंडळाची स्थापना केली आणि त्याचबरोबर नंदू माने हेही त्यांच्याबरोबर होते आणि सर्व सभासद असं यांनी हे मंडळ स्थापन केलं. आणि आत्ता ही परंपरा कायम ठेवणारे गणेश वाघमारे, अविनाश भोसले, संतोष मोहिते व सर्व सदस्य असे असताना या मंडळानं आत्तापर्यंत बरेच विविध उपक्रम सादर केलेले आहेत. म्हणजे सामाजिक कार्य असतील किंवा विविध कार्यक्रम. आणि आज या मंडळानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे ऑनलाईन हे करायचे फॉर्म भरायचे तर त्याच्यासाठी ह्यांनी एक सिंहाचा वाटा उचललेला आहे. आणि या मंडळाचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे की सामाजिक बांधिलकीबरोबरच जे सामाजिक समस्या असतील यावरही आवाज उठवण्याचं हे मंडळ काम करत आहे. धन्यवाद. भैरवनाथ तरुण मंडळ वार्ड नंबर 6 मधील सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, समाजसेवक सचिनदादा आणि सर्वच आमचे जे सदस्य आहे, ह्या मंडळाची स्थापना 1986 पासून झालेली आहे. दरवर्षी विविध उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. तरी यावर्षी मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजना मंडळांनी राबवलेली आहे. त्याचा सर्वांनी महिलांनी, वार्डातल्या निरेतल्या सर्वच महिलांनी त्याचा लाभ घ्यावा. ज्यांचे राहिलेले आहेत त्यांनी इथे येऊन ती संपूर्ण कागदपत्रे सगळी हे करून घ्यावी, जमा करून संपूर्ण हे जे काय आहेत आमचे शुभम पवार यांना द्यावेत, मंडळाचे सदस्य आहेत ते. आणि असेच उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत जाईल. ग्रामपंचायती जरी काय मदत लागली, ग्रामपंचायतमार्फत जरी काय असेल तरी ती देण्याची सर्व सरपंच उपसरपंचांनी इथं सांगितलेलं आहे. तरी ही योजना आज राबवत आहे आणि विविध योजना दरवर्षी राबवल्या जातील याची मी ग्वाही देतो. लाडकी बहिणी योजनेचे अर्ज आत्ता 31 ऑगस्टपर्यंत सुरू आहेत. कोणाचे अर्ज भरायचे राहिले असतील तर भैरवनाथ तरुण मंडळ वार्ड नंबर 6 इथे येऊन तुम्ही कागदपत्रे जमा करा. तुमचा अर्ज लगेच भरला जाईल. अर्ज सादर करताना किंवा तुम्ही इथं आल्यानंतर तुमचे जे कागदपत्रे आहेत ते घेऊन या. जसं की तुमचं कागदपत्रामध्ये आधार कार्ड आहे, तुमचं शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा मतदान कार्ड असेल, त्यानंतर तुमचं जे हमीपत्र आहे आणि बाकीचे बँक पासबुकचं आणि फोटो, अशा प्रकारची थोडी कागदपत्र आहेत ती तुम्ही घेऊन या. तुमचा फॉर्म लगेच भरून दिला जाईल. आणि पुढच्या महिन्यामध्ये सरकारने सांगितलेलं आहे की 4,500 रुपये म्हणजे 3 महिन्याचे पैसे हे सरकार जमा करणार आहे. हे महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्यामुळे काही अडचण आली तरी तुम्ही या मंडळाकडे संपर्क साधावा. धन्यवाद. भैरवनाथ तरुण मंडळ वार्ड नंबर 6 आजपर्यंत ह्या मंडळाचा एक वेगळा इतिहास आहे. येथील जर आपण एकी पाहाल तर इथं कमीत कमी 150 सदस्य आहेत आणि एका जीवाभावाने, एका प्रेमाने आणि एका आपुलकीने इथं राहतात. कोणत्याही प्रकारचं ह्या मंडळात राजकारण आणलं जात नाही. सगळ्यांनी मंडळ आणि आम्ही एवढ्याच सीमित इथं येतात सगळे आणि एका जीवाने सगळे इथलं कार्य करत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर पर्यावरणावरती, प्रदूषणावरती जास्त काम ह्या मंडळांनी केलेलं आहे. निरेत म्हणजे झाडे लावण्याचं काम असतील किंवा प्रदूषण असेल तर ह्या प्रदूषणावरती जास्तीत जास्त काम मंडळातल्या पोरांनी केलेलं आहे. आणि ह्या मंडळातील प्रत्येक पोरगं आज जर शुभम पाहिला तर यूट्यूबवर प्रसिद्ध आहे. गणेश वाघमारे पाहिले तर ते व्यापारपेठेत प्रसिद्ध आहेत. शिंदेसाहेब पाहिले तर आज ते बँकिंगचं काम बघून आज आमचे सदस्य आहेत. रवी जाधवसुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात. ज्ञानेश्वर उघाडेसुद्धा आज बँकेत काम करतात. म्हणजे एकेकाळी ह्या वार्डाला एक खालच्या दर्जाकडे बघितलं होतं, परंतु मंडळाच्या माध्यमातून आज सगळीच पोरं एका चांगल्या उमेदीने, आणि काही तर मुलं कॉन्ट्रॅक्टर पण आहेत, काही बिल्डर आहेत, काही आज चांगले एज्युकेशन्स घेतात, चांगले MPSC UPSC परीक्षा देत आहेत, काही पोलीस भरतीचे प्रयत्न इथं करतात. म्हणजे अशा प्रकारचं मार्गदर्शन एकमेकांना मित्रात देत असतात आणि चांगली एक पिढी घडवण्याचं काम भैरवनाथ तरुण मंडळातर्फे होत असतं. असेच अनेक उपक्रम आता लाडकी बहीण योजना जी उपक्रम शुभमनी सांगितलेला आहे आणि जे डॉक्युमेंटरी जे काही 4-5 कागदपत्र आहेत ते जर दिले तर आवश्यक तुमचं ॲप्रूव्हल सक्सेस करेल हा व्यक्ती. कारण त्यातलं तंत्रज्ञानातलं परिपूर्ण ज्ञान असणारा शुभम आहे आणि त्याला सगळ्या महिलांनी इथे येऊन जी इतर ठिकाणी गर्दी होती, समजा आता तुम्ही बँकेत गेला तर पाहताय तर खूप गर्दी असते, तर ती गर्दी
कमी व्हावी आणि शासनाचा ताण कमी व्हावा हीच मंडळाची अपेक्षा आहे. म्हणून मंडळाने सर्व निरेतील महिलांना आपल्या भैरवनाथ तरुण मंडळ येथे येऊन लाडकी बहीण योजनेला फॉर्म भरण्याचा लाभ घ्यावा एवढीच माझी, आणि ती मोफत आहे. कुठलीही त्याला शुभम कुठल्याही प्रकारचे त्याला फी घेणार नाही आहे, कारण तो यूट्यूबवर इतका प्रसिद्ध व्यक्ती आहे. शुभम पवार म्हटले तुम्ही तर त्याला आज जागतिक लेवलचे अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत यूट्यूबवर. तर अशा व्यक्तीकडून तुमचे फॉर्म भरले जाणार आहेत, ते फॉर्म सक्सेसच होणार एवढी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय. भैरवनाथ तरुण मंडळ वार्ड नंबर 6 ची स्थापना 1986 पासून चालू झाली. आमचा गणपती 7व्या दिवशी उठतो, 6व्या दिवशी पूजा असते आणि भंडारा असतो. पहिल्यापासूनची ही परंपरा चालू आहे आणि ती आत्तापर्यंत सर्व सभासदांनी चालू ठेवली आहे. तसेच विविध उपक्रम मंडळांनी या अगोदरही चांगले उपक्रम सादर केलेले आहेत. तरी